मध्य रेल्वेवरती सुरू असलेला ब्लॉक सध्या मुंबईतला वाढवण्यात आलाय. कर्नाक पुलाचं गर्डर बसवण्याचं काम अजूनही सुरू आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत झालेली नाहीये. त्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झालाय. मध्य रेल्वेवरती सकाळी 5:30 पर्यंत असलेला ब्लॉक अजूनही संपलेला नाहीये. सध्या गाड्या या प्रामुख्याने कुर्ला, दादर, भायखळा इथपर्यंतच चालतायत. त्याच्या पुढे दक्षिण मुंबईपर्यंत गाड्या पोहोचत नाहीयेत. त्याच्यामुळे प्रवासी अतिशय खोळंबलेले आहेत. साधारण अजून किती वेळपर्यंत हा ब्लॉक चालू राहील याबद्दल सुद्धा कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये. कर्नाक पुलाचा गर्डर बसवताना एका कर्मचाऱ्याला दुखापत झाल्याचंही कळतंय आणि गर्डर बसवण्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये. त्यामुळे अजूनही हा ब्लॉक वाढवण्यात आलाय. आज पहाटे 5:30 पर्यंत हा ब्लॉक होता, परंतु हा पुढे वाढवण्यात आला. सध्या लोकल फक्त कुर्ला, दादर, भायखळा स्टेशन्सपर्यंत पोहोचतायत. आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये अनेक प्रवासी हे कुर्ला स्टेशन आणि दादर स्टेशनवरती खोळंबलेले आहेत. आज खरं तर दक्षिण मुंबईमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक लोक प्रवास करतात. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी पण या प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.